नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स लाडू म्हणजे सुकामेव्याचे लाडू. जर हे लाडू थंडीत खाल्ले तर आरोग्याला खूप फायदेशीर आहेत. तसेच या लाडूमध्ये आपण गूळ किंवा साखर दोन्हीही वापरलेलं नाही आणि ही लाडू बनवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. पाहूयात लाडू. तिला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून कापून घेतलेले बदाम टाकून घ्यायचे आणि मिश्रण कमी गॅसवरती हळूहळू परतून घ्यायचं. छान व्यवस्थित असं परतून घेतलं की त्यामध्ये कापून घेतलेले काजू टाकायचे. काजू आणि बदाम एकत्र मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं. लाडू बनवण्यासाठी मी ड्रायफ्रुट्स अगोदरच चिरून घेतले आहेत, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि लाडू पटकन तयार होतात. त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झालं की एका परातीमध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने. त्यानंतर लगेच गरम कढईमध्ये तसेच हे लाडू बनवताना तुम्ही तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स आहेत तेवढे वापरू शकता. म्हणजेच यामध्ये तुम्ही आणखी काही गोष्टी देखील ॲड करू शकता. उदाहरणार्थ मेथी किंवा डिंक. त्यामध्ये अक्रोड टाकून घेतले. अक्रोड देखील कमी गॅसवरती व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि परतून घेताना सतत हलवत राहायचं, म्हणजे व्यवस्थित परततात सर्व जिन्नस. त्यानंतर टाकलेला आहे मी पिस्ता. पिस्ता देखील कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपण सर्व साहित्य टाकलं होतं त्यामध्ये हे देखील टाकून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा. खोबऱ्याचा किस परतत असताना व्यवस्थित फास्ट हलवायचं, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो. अशा पद्धतीने तो देखील या ड्रायफ्रुट्समध्ये ओतून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं तूप टाकून सर्व जे काही आपण बिया वापरणार आहोत, मगज बी वगैरे, त्या टाकून घ्यायच्या आणि त्या फास्ट हलवत एकदम कमी गॅसवरती व्यवस्थित अशा जास्त भाजू द्यायच्या नाहीत, म्हणजे नंतर त्या कडक होतात. तर त्या देखील काढून घ्यायच्या. त्यानंतर कढईमध्ये अंजीर टाकून घ्यायचं. त्यानंतर खसखस आणि हे मिश्रण देखील हळूहळू मस्तपैकी परतून घ्यायचं. हे परतून झाल्यानंतर हे जास्त परतू द्यायचं नाही. त्यानंतर हे देखील आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. थोडंसं तूप प्रत्येक ड्रायफ्रुट्स कढईमध्ये भाजत असताना टाकायचं. त्यानंतर कापून घेतलेली मी ही टाकली आहे. त्यानंतर खजूर अशा पद्धतीने कमी गॅसवरती मॅश करून घ्यायची. खजूर मॅश करत असताना अतिशय सावधगिरीने मॅश करायची, कारण ती आपल्या ह्याला चिकटत असते. अशा पद्धतीने अशी व्यवस्थित बनवायची. त्यानंतर आपण सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने टाकून घ्यायची. गरम असताना त्याला हात लावायचा नाही. थोडंसं हे झालं की व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण थोडंसं नॉर्मल गरम आहे तेव्हाच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लाडू व्यवस्थित होतात. पहा अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते. खूप छान असा लाडू बनवतोय बघा. आणि त्यानंतर सगळे लाडू असे व्यवस्थित वळून घ्यायचे. हे मिश्रण जरी थंड वगैरे झालं तरी पण काही नाही, आपण व्यवस्थित जर मिश्रण मिक्स केलेलं असेल तर लाडू एकदम व्यवस्थित असे पटापट वळले जातात. लाडू खायला एकदम छान होतात. पहा अशा पद्धतीने लाडू बनतात. तुम्ही देखील असे लाडू नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.